बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित जिहादी अत्याचारांच्या निषेधार्थ अकोल्यात आज तीव्र आंदोलन करण्यात आलं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आतंकवादाचा पुतळा जाळण्यात आला। भारताच्या सहकार्यामुळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेल्या बांगलादेशात सध्या इस्लामी अतिरेक आणि जिहादी मानसिकतेला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप अकोल्यात करण्यात आला। बांगलादेशात हिंदू समाजाला लक्ष्य करून सुनियोजित पद्धतीने हल्ले, धार्मिक छळ आणि हत्या केल्या जात असल्याचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। 1971 साली पाकिस्तानकडून बांगलादेशातील नागरिकांवर अमानुष अत्याचार झाले होते। मात्र आज बांगलादेश पुन्हा पाकिस्तानच्या प्रभावाखाली जात असून त्याचे परिणाम हिंदू समाजाला भोगावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। बांगलादेशात वाढत्या जिहादी अतिरेकामुळे अल्पसंख्याक हिंदू समाज भयभीत असून त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। आंदोलनादरम्यान जिहादी आतंकवादाच्या निषेधार्थ आतंकवादाचा पुतळा जाळण्यात आला। आतंकवाद मुर्दाबाद, हिंदूंवरील अत्याचार थांबवा, बांगलादेश सरकारने जबाबदारी घ्यावी अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधव, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। बांगलादेशात गेल्या 1 वर्षापासून हिंदूंची खुलेआम हत्या होत आहे। दीपचंद्र दास याला जिवंत जाळण्यात आले। त्याला पोलिसांनी पकडले। तो ओरडत होता की मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे, मला सोडून द्या। त्याला पोलिसांनी जिहादी हिंसाचार करणाऱ्या गर्दीच्या हातात दिले। तिथे तो ओरडत होता मी कोणताही गुन्हा केला नाही, मला माफ करा, मला सोडून द्या। त्याला ओळख फडफडत नेलं गेलं। जिवंत असताना त्याला झाडाला टांगून जिवंतपणे जाळण्यात आलं। ही जी घटना घडली ही अत्यंत हे आहे। या घटनेने सर्व हिंदू समाज आक्रोशित झालेला आहे। ही निंदनीय घटना आहे। यामुळे संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाद्वारे आंदोलन केले जात आहे आणि मला त्या ठिकाणी हीच मागणी आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंसाठी वेगळा भाग देण्यात यावा, हिंदूंना त्या ठिकाणी सुरक्षित करण्यात यावं, यासाठी आम्ही संपूर्ण देशभरात आंदोलन करत आहोत।